सभागृहामध्ये व्हावी आणि तशी मी आपल्याला या 289 द्वारे आपल्याला मी विनंती करत आहे. अंबादास दानवे. सभापती महोदय, ठाणे जिल्ह्यातील जे मीरा भाईंदर आहे या ठिकाणी आदिवासी जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहे आणि याच्यामध्ये आदिवासी जमिनीचे हस्तांतरण महाराष्ट्र अनुसूचित जमाती जमीन हस्तांतरण नियम 1974 या कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आलेले. सभापती महोदय, आदिवासींच्या विषयावर आपला आज एक विधेयक पण आहे, आपण आदिवासींच्या विषयावर बोलतो, परंतु माझ्याकडे कलेक्टरनी जो अहवाल दिला त्याची प्रत आहे सभापती महोदय. जे कलेक्टर आहे त्यांनी कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी महसूल मंत्र्यांना दिलेला अहवाल माझ्याकडे उपलब्ध आहे सभापती महोदय. याच्यामध्ये संपूर्णपणे अनागोंदी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात सत्ताधारी पक्षाचा एका आमदाराचा सहभाग आहे आणि म्हणून जर सत्ताधारी पक्षाचे आमदार जर कुंपणच शेत खायला लागलं तर या आदिवासी बांधवांनी करायचं काय सभापती महोदय. आणि म्हणून याच्यातल्या सगळ्या फेरफार प्रक्रिया असेल, जमिनीच्या हस्तांतरण प्रकार असेल, याच्यात अतिशय बेकायदेशीर हस्तांतरण याच्यामध्ये सभापती महोदय झालेलं आहे. आणि म्हणून आपण हे राज्यामध्ये आदिवासी विषय आपण बोलतो, सरकारसुद्धा आदिवासीच्या विषयी व्यापक भूमिका घेण्याचं नुसतं घोषणा करतं आहे आणि प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्याकडूनच अशा पद्धतीनं कृत्य होतं आहे आणि हे रेकॉर्डवर आहे सभापती महोदय, हा काय आरोप नाही आहे. आणि म्हणून जर आदिवासींचे अधिकारच आपण सुरक्षित ठेवू शकत नसेल आणि त्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा सहभाग असेल तर मला असं वाटतं या विषयावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. कारण हा काय एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारापुरता विषय नाही, तर हा आदिवासींच्या अधिकाराचा सभापती मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून याविषयी मला असं वाटतं चर्चा होण्याची आवश्यकता आहे, याविषयी सरकारने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. ही मी 289च्या माध्यमातून आपल्यासमोर मांडली सभापती महोदय. प्रमोद जठार. सभापती महोदय, आज 25 जून आहे. बरोबर 51 वर्षापूर्वी या देशामध्ये म्हणजे 25 जून 1975 रोजी देशभरामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला एक काळा दिवस होता. या घटनेचे साक्षीदार असणारे आणि 3.5 महिने तुरुंगवास भोगलेले आणि या सध्या सभागृहाचे सदस्य असणारे एकमेव आमदार सुनीलजी कर्जतकर या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सभागृहामध्ये. माझी विनंती आहे सभागृहाने या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकशाही मूल्यांचं रक्षण केलं, कायद्याच्या चौकटीत राहून प्रजासत्ताकाच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावले आणि आपली भूमिका परंपरेची त्या तत्कालीन